माझा मितवा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता खूप जास्त राग जो आहे तो राकेशला आलेला असतो। कारण राकेश त्याने जे काही ठरवलेलं असतं ते त्याच्या इंदोरी जिलेबीने फ्लॉप केलेलं असतं। त्याला असं वाटलंही नव्हतं की आज हे असं घडेल। त्याला असं वाटलं होतं की चला फायनली आपल्याला चांगली संधी आली आणि आपल्याला ही मिस इंदौर म्हणजे इंदोरी जिलेबी खायला भेटणार आहे। पण आज त्याच्या काही मनासारखं झालेलं नसतं आणि त्याला स्वतःचाच खूप जास्त राग येत असतो। त्याला असं वाटत असतं की माझा स्वतःचाच ओव्हर कॉन्फिडन्स मला नडला आहे, कारण मीही असा विचार केला नव्हता की ती इतक्या पुढे जाईल। पण मीही कसं शांत बसलो। मी थोडा विचार करायला हवा होता ती कोणत्या पातळीला जाऊन काय करू शकते ते। तिने सरळ सरळ मला इकडनं हकलवून लावलं आणि स्वतः पळून गेली। खरंच ना, कमाल झाली तिची। पण मला काही झालं तरी ती हवी आहे आणि तिला मला मिळवण्यासाठी काही करावं लागेल। आणि असं बोलून त्याची जास्त अशी चिडचिड अशी होत असते आणि तो या सगळ्यामध्ये खूप जास्त रडत असतो आणि अडगळीच्या खोलीच्या सामानांची तोडफोड करत असतो, कारण त्याला आज जिलेबी खायची होती। आज त्याला तो मोका मिळाला नव्हता आणि त्यासाठी त्याची एवढी चिडचिड होत होती। दुसरीकडे आता ईश्वरीने अर्णवला आता आणलेलं असतं बाजूला। त्याच वेळेला अर्णव ईश्वरीला विचारत असतो की काय झालं आहे मिस इंदौर तुझं, म्हणजे मला समजेल का तू नेमकी अशी का वागत आहेस ते, असं देखील तो चिडून तिला विचारत असतो। त्यावर तुम्हाला कळत नाही का तुम्ही तिथे काय करत होतात, तुम्हाला आता वेगळ्या भाषेत सांगावं लागेल का, असं देखील ईश्वरी आता अर्णवला म्हणत असते। अर्णव म्हणतो अगं पण त्या सगळ्यांसमोर तुम्हाला असं खेचत का आणलंस, त्याचा काय अर्थ आहे, पण मला कळेल असं काय ते बोल ना। मला तू जर काही बोलते हे कळतच नसेल तर मी कसं राहू ते मला सांग। त्याच वेळेला आता मुद्दामून ईश्वरी म्हणते वा रे वा, म्हणजे तुम्हाला तिथे थांबायचं होतं आणि त्या लावण्यासोबत अजून काही फोटोज काढायचे होते का, अच्छा तसं होतं तर मग मला आधी का कळलं नाही, बरोबर ना। तुम्हाला त्या लावण्याच्या अंगाला हात लावून त्यासोबत त्याच्याजवळ उभं राहून फोटो काढण्यात एक वेगळाच आनंद मिळत होता असेल ना, असंच ना, बरोबर ओळखते मी तुम्हाला, असं देखील आता ईश्वरी रागारागात बोलत असते। त्यावर मात्र ईश्वरीची बडबड सुरू असते। अर्णवला कळत नसते की ईश्वरी इतकी बडबड का करते। त्यामुळे आता अर्णव त्या ईश्वरीला विचारतो सुद्धा अगं पण मला एक गोष्ट सांग, तू इतकी हायपर का होते, इतकी चिडचिड का करते, त्याचं कारण मला कळायला हवं। तर आता स्वतःचाच विचार ईश्वरी करत असते आणि तिलाही कळत नसतं की आपण खरंच इतकी चिडचिड का करतोय, म्हणजे आपल्याला झालंय काय, आपण इतकी चिडचिड करण्यामागे काय कारण आहे, असाच विचार आता डोक्यामध्ये तिच्या सुरू असतो। आणि त्याच वेळेला आता ती शांत असते। पण तेवढ्यातच मामा तिथे येतो आणि मामा बोलतो की काय चाललंय यार तुमच्या दोघांचं, किती भांडताय। त्यावर मात्र आता ईश्वरी म्हणत असते की मामा मला नाही या माणसासोबत ना आता बोलायचंच नाही आहे, मी उगाच इथे आली, माझंच चुकलं, मी इथे येऊन ना खूप मोठी चूक केलेली आहे। त्या लावण्या मॅडमकडनंच ह्यांचं ते उद्घाटन व्हायला हवं होतं। इकडे आता ईश्वरी आणि अर्णव हे दोनही वेगवेगळ्या टोकाला जातात। ईश्वरी तर रागारागाने चक्क निघूनच गेलेली असते। त्यामुळे आता इकडे अर्णव जो आहे तो मामाकडे येतो आणि मामाला म्हणतो की काय करू यार मामा हिचं। इकडे मात्र लावण्या हिने आता तिचा प्लॅन फ्लॉप झालेला असतो, म्हणूनच रडत रडत मामीला कॉल केलेला असतो आणि त्याचसोबत मामी आणि त्याचसोबत इकडे असणारा हा राकेश हे तिघही जण आता फोनवर बोलत असतात। वल्लरी म्हणत असते की अगं माझ्या पायाला लागलं काय आणि मी डॉक्टरकडे गेली काय, ते निमित्त केलं, पण ही मुलगी इकडनं डायरेक्ट पळ काढून निघून गेली आणि तुला काय सांगू ग, हे सगळे ना नशिबाचे खेळ आहेत, हे सगळं काही आपल्याही हातात नाही आहे बघ, असं देखील आता इकडे ही बोलत असते। आणि जेव्हा हे सगळं काही ती बोलते ना तेव्हा मात्र आता काय करायचं ना मला खरंच कळत नाही आहे, कारण माझ्या एआरवर फक्त माझा अधिकार होता, पण ही आली आणि सगळं काही हिनं माझ्या हातून काढून घेतलं, असं देखील आता बोललं जात असतं। पण त्याच वेळेला इतक्यात तू हार मानू नकोस आणि तुझा मोठो काय आहे हे अर्णव आहे, तुझा मोठो ईश्वरी नाही आहे हे लक्षात ठेव, असं देखील आता तिला ओरडून ओरडून राकेशला सांगत असतो। कारण लावण्या बोलत असते की त्या ईश्वरीला मी सोडणार नाही आहे, ईश्वरीला सोडणार नाही आहे हा शब्द तुझ्या तोंडून मुळात यायलाच नको। मला असं वाटतं ना तू या सगळ्याचा विचार सोड आणि अर्णवला कसं मिळवता येईल ना याचा विचार कर। स्पीकरला टाकून दोघंही जण बोलत असतात।
त्याच वेळेला आता तो प्लॅनिंग सगळं काही समजावून सांगत असतो. म्हणजेच हे बघ, तुला ना आता काही झालं ना तरी अर्णवला आपलंसं कायमचं करण्यासाठी काहीतरी नवीन प्लॅन आखावा लागणार आहे आणि या सगळ्या गोष्टी तुला सांगायला हव्यात असं तर नाही ना. तुलाही कळतं आहे ना मला नेमकं काय म्हणायचं आहे ते. तुला जर अर्णवला मिळवायचं असेल तर ते कायमचं मिळवावं लागेल आणि त्यासाठी आता जर तुझ्याकडे संधी असेल तर तू काहीतरी कर. कारण जर तुला तुझा अर्णव हवा असेल ना तर हेच तुझ्यासाठी खूप मोठं ध्येय आहे असं समज. त्यावर लावण्याला सुद्धा हे प्लॅनिंग कळतं. वल्लरी सुद्धा लावण्याला म्हणत असते की जावई बापू जे काही बोलतायत ना तेच कर असं देखील म्हटल्यानंतर इकडे आता अंजली त्या दोघांच्याही मागे आलेली असते आणि अंजली जेव्हा तिथे येते तेव्हा ती म्हणते की काय करायचं आहे आणि जसं की तिने सगळंच काही ऐकलेलं आहे त्यामुळे वल्लरी आणि त्याचसोबत इथे असणारा राकेश हे दोघंही जण घाबरतात आणि ते आता विचार करतात की नेमकं हिनं काय ऐकलं असेल. तर इकडे मात्र ही सगळं प्लॅनिंग ऐकूनच खूप जास्त आनंद लावण्याला झालेला असतो आणि तिला आता काही झालं तरीसुद्धा अर्णवला मिळवायचं असतं. त्यासाठी ती कोणत्याही थराला जायला तयार असते. इकडे आता अंजली इतक्या लवकर कशी उठली हा प्रश्न मुळात राकेशला असतो. राकेश जो आहे तो मात्र आता तिथे जातो आणि राकेश म्हणत असतो की काही नाही ग, आम्ही ना लावण्याची खूप जास्त चिडचिड होत होती ना म्हणूनच तिच्याशी जरा बोलत होतो, तिला समजावत होतो, बाकी काही नाही. मग मामी तुला काय झालं होतं? मला असं वाटलं की तुला काहीतरी झालं आहे. अगं हो ना, माझ्या पायाला खूप जास्त मोठी दुखापत झाली होती. आम्ही डॉक्टरकडे गेलो होतो आणि आता ना मला थोडंसं बरं वाटतंय असं देखील आता मामी सांगू लागते. अगं पण एवढं काय झालं होतं अचानक? अगं चालता चालताना अचानकपणे पाय मुरगळला आणि त्यामुळेच ना हे सगळं काही झालं असं देखील आता ती सांगू लागते. आणि त्याच वेळेला अगं बायको तुला आरामाची गरज आहे, तू उठून का आलीस बरं असं देखील आता मुद्दामूनच तिला विचारतो राकेश आणि पुन्हा एकदा रूममध्ये घेऊन जातो. इकडे मात्र वल्लरी आता विचार करत असते सगळ्या काही गोष्टी तशाच व्हायला हव्यात जसे आपण ठरवल्या आहेत. तर इकडे आता आकाश जो आहे तो नम्रतासोबत फोनवर बोलत असतो. आकाश जो आहे ना तो आता नम्रताला म्हणत असतो की मला ना कधी कधी दादाचं खरंच ना कळत नाही, तो वहिनीच्या बाबतीत इतका पॉझिटिव्ह का वागतो. म्हणजे बघ ना आजही मला डोकंच चालत नाही आहे. आजही वहिनी माझ्यासोबत होती, आम्ही दोघंही जरा जाणार होतो पण आईचा पाय अचानक मुरगळला त्यामुळे मला आईसोबत हॉस्पिटलला जावं लागलं. आणि ही गोष्ट जेव्हा मी दादाला सांगितली तेव्हा दादाची खूप जास्त चिडचिड झाली. त्याला असं वाटत होतं की आपण त्याच्या बायकोला सगळं जपत राहावं आणि त्याचसोबत त्याचं हेही म्हणणं होतं की तू ईश्वरीला घरातही एकटीला सोडू नकोस. मला कळतच नाही आहे की ईश्वरीला घरात एकटंही सोडायचं का नाही, तुला ह्याचं कारण माहिती आहे का असं देखील आता आकाश जो आहे तो नम्रताला विचारू लागतो. त्यावर नम्रता या सगळ्या गोष्टींचा विचार करू लागते आणि त्यानंतर आता आकाशला राकेशबद्दल माहीत नाही आहे त्यामुळे आपल्यालाही आता खोटंच बोलावं लागेल आणि म्हणूनच नम्रता आकाशला आता खोटं खोटं सांगत असते आणि ती म्हणत असते की खरंच ना अर्णव सरांना ना भीती वाटत असेल ना, कारण मागच्या वेळेला तुलाही माहिती आहे ना कसा तो हल्ला झाला होता, तसंच पुन्हा काहीसं झालं तर म्हणूनच त्या गोष्टी आवडत नसतील. म्हणून मला असं वाटतं ना की आपण तिने सुद्धा विचार करायला हवा ना. म्हणजे जिजूंना असं वाटत असेल, जिजूही तसंही खूप जास्त काळजी घेतात इशूची आणि म्हणून त्यांना इशूची काळजी वाटत असेल असं देखील आता म्हटलं जातं. आणि या सगळ्या गोष्टी जेव्हा एकदमच प्रेमाने बोलल्या जातात ना तेव्हा मात्र आता इथे असणाऱ्या आकाशलाही या गोष्टी पटतात आणि आकाशही म्हणत असतो की हो बरोबर तुम्ही म्हणताय ते अगदी करेक्ट असेल. खरंच ना तुझ्याशी बोलून ये ना मला खूप जास्त रिलॅक्स वाटतं. मी असा विचारही कधी केला नव्हता आणि आज ना मला या सगळ्या गोष्टी पटायला लागल्या आहेत असं देखील आता बोललं जातं. पण तुझ्याशी बोलून खूप जास्त रिलॅक्स वाटतं हे बोलल्यावर नम्रताही खुश असते. इकडे मात्र आता खूप जास्त पायरी ही लावण्याची घसरलेली असते कारण लावण्याने आता एक गुंगीचं औषध मागवलेलं असतं आणि ते गुंगीचं औषध देऊनच त्याला आता काही झालं तरी आपण आपल्याकडे ओढायचं प्लॅनिंग आता लावण्याचं असतं. आणि लावण्या
त्याच प्लॅनिंगप्रमाणे काम करत असते. म्हणजेच आता लावण्याला इतक्या खालच्या थराला जात असते ना त्या अर्णवला मिळवण्यासाठी की भयंकर. आता तिनं ठरवलेलं असतं की तसंही ईश्वरी नाही आहे तर आपल्याला ही चांगली संधी आहे अर्णवच्या जवळ जायची आणि म्हणूनच ती आता अर्णवच्या जवळ जायचं ठरवते. अर्णवच्या जेव्हा जवळ जायचं ती ठरवते तेव्हा मात्र आता मामा जे आहेत ते सुद्धा आता ईश्वरीसोबत बाहेर पडलेले असतात. ईश्वरीला एकटीला पाठवायचं नाही असंच खरं तर मामांच्या मनात आणि अर्णवच्या मनातही असतं. अर्णव जो आहे तो मामाला स्वतःहून पाठवून देतो, पण इकडे मात्र ईश्वरीचं मन हे खूप जास्त विचलित होत असतं. कारण तिला ना काही झालं तरी लावण्य आणि अर्णव एकत्र आलेत आणि ते दोघंही जण एकत्र टाइम स्पेंड करतायत ही गोष्टच आवडत नसते मुळात. आणि म्हणूनच ना तिला खूप जास्त वाईट वाटत असतं आणि मग ती विचार करत असते की आपण इथून तर निघालो आहोत पण आपण काही चुकीचं तर करत नाही ना, म्हणजे अर्णव सर पुन्हा एकदा त्या बाईच्या तावडीत सापडले तर, असे विचारच ना तिच्या डोक्यामध्ये येत असतात. आणि हे सगळे विचार करूनच तिला आता कळत असतं की नाही, काही झालं तरी आपण आता ह्या सगळ्यातून माघारी जायला नको. आपण जर माघार घटलो तर हे दोघांमध्ये काहीतरी घडू शकतं का, परत ती लावण्या जवळ यायचा प्रयत्न करू शकते का, असाच विचार ना आता मनामध्ये येत असतो. मग आता हा विचार मनामध्ये येत असतानाच तिला आता कळत नसतं की काय करावं. आणि तर ती आता मामाला सांगत असते की मामा तुम्ही व्हा पुढे, मी जाते. का तुझं मन मानत नाही आहे का पुढे जायला, असं देखील मामा तिला विचारत असतात. मामांना कळत असतं की खरं तर ह्या दोघांचं एकमेकांवर प्रेम आहे, पण हे प्रेम काही दोघंही जण व्यक्त करू शकत नाही आहेत. पण राहू दे, ते काही चाललंय ते बघूनच मामांना मुळात मजा येत असते. तर दुसरीकडे मात्र आता जो अर्णव आहे तो खूप जास्त कामाच्या प्रेशरमध्ये असतो. त्याला खरं तर कामाचं खूप जास्त लोड असतो आणि त्या संधीचा फायदा इकडे असणारी ही लावण्या घेत असते. म्हणजेच आता लावण्या जी आहे ती मात्र आता अर्णवला म्हणत असते की अर्णव तू फक्त माझा आहेस आणि कायमच माझा राहावास, त्यासाठी आज मला हे करावं लागत आहे. आणि त्याच वेळेला आता अर्णवला तिने कॉफी दिलेली असते आणि त्या कॉफीमध्ये ते लिक्विडही मिक्स केलेलं असतं, जेणेकरून या सगळ्याचा त्रास अर्णवला व्हायला हवा आणि अर्णवने तिच्यासोबत ती गुलाबी रात्र एन्जॉय करायला हवी. पण ती गुलाबी रात्र तिच्यासाठी काळ रात्र ठरलेली असते. तर इकडे मात्र आता ईश्वरी जी आहे ती सुद्धा रिटर्न यायला निघालेली असते, पण या संधीचा फायदा इकडे असणारी लावण्या घेत असते. लावण्याला असं वाटतं की ईश्वरी आता काही पुन्हा येणार नाहीये, मग आता हीच ती वेळ आहे अर्णवच्या जवळ जाण्याची. आणि त्यामुळेच ना आता ती हळूहळू का होईना अर्णवच्या जवळ जात असते. आणि अर्णवच्या जवळ जात असतानाच तिला आता अर्णव जो आहे तो आता अगदीच वेड्यासारखं वागू लागलेला असतो. म्हणजेच ना त्याला नको नको त्या गोष्टी सुचत असतात. अर्णवही विचार करत असतो की आपल्याला नेमकं झालंय काय, पण त्याच वेळेला आता अर्णवला समोर असलेली ही आता लावण्य दिसत असते आणि तो वेड्यासारखं हसत देखील असतो आणि त्याचं जे हसणं सुरू असतं ना ते भयंकर असतं. आणि हे बघूनच लावण्याला आनंद होतो. लावण्य विचार करते की चला फायनली आपण जे काही केलंय ते एकदम परफेक्ट जुळून आलेलं आहे. म्हणजेच आता अर्णव हा माझा होण्यापासून कोणीही थांबवू शकत नाही. अरे अर्णव बघ ना यार, मी फक्त तुझ्यासाठी इथे थांबली, पण ती तुझी बायको तुझ्यासाठी इथे जराही वेळ थांबली नाही. उलट तुलाच 4 शब्द सुनावून निघून गेली. पण मी आहे ना तुला आधार द्यायला, मी असताना तू काळजी करू नकोस. लावण्या समोर आहे अर्णवला कळत असतं, पण अर्णव ना वेड्यासारखं हसत असतो. त्यालाही भान नसतं. तो आता लावण्याकडे पाहत असतो आणि लावण्याला म्हणत असतो की तू लावण्याच आहेस, पण काय ग आज मी तुझ्या इतका जवळ कसं आलोय मलाच कळत नाहीये. आणि असं बोलून तो हसत असतो. लावण्याच्या आता तो खांद्यावर डोकं टेकवतो आणि निवांत पडत असतो. आणि लावण्याला या सगळ्या गोष्टी तर हव्या असतात आणि लावण्या हळूहळू का होईना अर्णवच्या जवळ जात असते. ती तिचं प्रेम मिळवण्यासाठी इतक्या खालच्या तराला गेलेली असते की ती हे सगळं पवित्र बंधन हे सगळं काही सोडून ती आता या खालच्या तराला जाऊन अर्णवचं प्रेम जिंकायचा प्रयत्न करत असते. अर्णव तिकडनं मात्र लांब पळायचा प्रयत्न करत असताना सुद्धा अर्णवला ती आपल्या बाजूने ओढत असते. का तर अर्णवसोबत तिला गुलाबी रात्र घालवायची आहे. अर्णव आता नशेत पार जात असतो. अर्णवला कळत नसतं की तो काय बोलतोय आणि काय नाही ते. अर्णव मात्र आता हसत असतो, पण त्याला असं वाटत असतं की आपली बायको ईश्वरी ही आता कुठेतरी गेलेली आहे. आणि तो म्हणत असतो की ईश्वरी कुठे आहे? अरे ती तुझी बायको तुला ऐन वेळेला सोडून गेली, पण मी आहे ना, मी तुला साथ देईन, चल आपण इथे बसूया. आणि असं बोलून ना ती आता अर्णवला किस द्यायला जात असते.
अर्णवला एकदमच ती जवळ घेत असते, पण तेवढ्यातच तिथे आता ईश्वरीची एंट्री होते. आता लावण्या अर्णवला एकदमच जवळ घेत असते आणि अर्णवला म्हणत असते की यार, तू फक्त आता माझा आहेस आणि तू माझ्यापासून कधीही वेगळा होऊ शकत नाहीस. कारण तिला माहिती असतं की आता अर्णव हा नशेत आहे आणि याच नशेचा आपण फायदा घेऊया आणि हळूहळू का होईना आपण अर्णवला आपलंसं करूया, असंच तिचं प्लॅनिंग असतं आणि त्या प्लॅनिंगनुसारच ती आता वागत असते. अर्णवला स्वतःचंही भान नसतं की तो काय करतोय, पण इथे लावण्याला भान असतं की ती काय करते आणि लावण्याला मुळात हेच सगळं करून अर्णवला मिळवायचं असतं आणि त्यासाठी ती अर्णवच्या खूप जास्त जवळ जाते. पण ईश्वरीने हे सगळं पाहिलेलं असतं म्हणून ईश्वरी तिथे येऊन लावण्याला मागे खेचते. लावण्या तिला म्हणते की व्हॉट द हेल, असं कोण आहे. त्याबरोबर आता ईश्वरी स्वतःची ओळख करून द्यायच्या आधीच जोरात कानाखाली वाजवते. आता अर्णव म्हणतो की माझी बायको आली आणि तो जोरजोरात टाळ्या वाजवायला लागतो आणि त्याच वेळेला आता इकडे ईश्वरीच्या मागे जाऊन तो उभा राहतो. इकडे मात्र लावण्या खूपच जास्त भडकलेली असते आणि तुझी हिंमत कशी झाली मला हात लावायची, लावण्या म्हणते. तर लावण्याला आता ईश्वरी चांगलंच उत्तर देत म्हणत असते, ईश्वरी अर्णव राजश्री आहे, अर्णव सरांची बायको आणि मी ना अशीच उत्तरं देत असते. जी ही आपल्या नवऱ्याच्या जवळ जाण्याचा बाई प्रयत्न करते ना, त्या बाईला असंच भर चौकात कानफटवलं पाहिजे. जसं की तू हा जो प्रकार केलास ना, माझ्या नवऱ्याच्या जवळ यायचा, तो हा शेवटचा. पुन्हा जर माझ्या नवऱ्याच्या जवळ यायचा जरी प्रयत्न करशील ना, तर माझ्या इतकी वाईट कोणीच नसेल. तुझी अख्ख्या दुनियासमोर नाही ना तुझ्या तोंडाला काळं फासून धिंड काढली तर माझं नाव देखील ईश्वरी मी लावणार नाही. तर असं देखील आता ईश्वरी रागारागात बोलत असते आणि तिने अर्णवला सुद्धा एका हाताने धरलेलं असतं. अर्णवने सुद्धा मागून जाऊन आता ईश्वरीला मिठी मारलेली असते. तर इकडे मात्र ईश्वरीनं जे काही कर्तृत्व असतं ते खरं तर खूप जास्त आवडतं अर्णवला सुद्धा आणि म्हणूनच अर्णव जोरजोरात टाळ्या वाजवत असतो आणि हे सगळं बघूनच ना खूप जास्त हॅप्पी जे आहे तो अर्णव असतो. कारण अर्णवला आज ईश्वरीचं अशा अर्थाने का होईना प्रेम दिसत असतं. आता ईश्वरी जी आहे ती मात्र खूप जास्त ओरडते आणि ती आता म्हणत असते की काही झालं ना तरीसुद्धा लांब राहायचं, जवळ येण्याचा प्रयत्नही करायचा नाही. कारण हा नवरा फक्त माझा आहे आणि माझा नवरा ना मी असं कोणालाही देत नसते. आणि तुम्ही मला मिडल क्लासची चर्चा करता ना, म्हणजे मी मिडल क्लास आहे आणि तुमचा हा कोणता क्लास झाला, हे वागणं जे आहे ते कोणत्या क्लासचं आहे, हे तर त्याच्याही खालच्या क्लासचं आहे. तुम्हाला जर अर्णव सरांचं प्रेम मिळवायचं आहे त्यासाठी तुम्ही इतक्या खालच्या थराला जाल असा कधीही विचार मी केला नव्हता. कारण माझ्या गळ्यात मंगळसूत्र आहे ना, या काळ्या मण्यांचा हा जो काही पवित्र धागा आहे त्यामुळेच आमचं नातं हे अजूनही टिकून आहे आणि हे नातं असंच मी टिकून ठेवणार आहे, या मंगळसूत्राची शपथ, असं देखील ईश्वरी आता रागारागात बोलत असते. आणि जेव्हा ईश्वरी हे सगळं रागारागात बोलत असते तेव्हा मात्र आता लावण्याला राग येतो. लावण्या रागारागाने तिकडनं निघून जाते कारण अक्षरशः ईश्वरीने लावण्याची लायकी काढलेली असते. दुसरीकडे आता अर्णवला खूप जास्त आनंद झालेला असतो कारण आज ईश्वरी जे काही बोललेली होती ते एकदमच भारी होतं. म्हणजेच तिने जे काही प्रेम व्यक्त केलेलं होतं ते प्रेम एकदम जबराट होतं आणि हे प्रेम बघूनच अर्णव जो आहे तो एकदमच वेड्यासारखा नाचत असतो. आणि अर्णव आता टेबलवर काय उभा राहत असतो, खुर्चीवर काय उभा राहतो आणि तो फक्त असा भिरभिरत असतो. इकडे हे सगळं ईश्वरी पाहते. ईश्वरी आता विचार करते की हे काय पाहते आहे मी, म्हणजेच अर्णव सर हे सगळं काय करतायत, अर्णव सरांना काय झालंय, एवढे काय हँगओव्हर झाले आहेत, असाच विचार ना इकडे असणारी ईश्वरी करत असते. मग त्यावेळेला आता ईश्वरीच्या लक्षात येतं की नाही, खरंच ना अर्णव सरांना लावण्याने काही दिलं तर नाही ना, म्हणजेच अर्णव सर जे आहेत ते असं वेड्यासारखं वागतायत, त्यांना काहीतरी नक्कीच दिलं गेलेलं आहे आणि म्हणूनच ते असं वागतायत, असा विचारच ना इकडे असणारी ही ईश्वरी करत असते. मग आता अर्णव ईश्वरीला म्हणत असतो की अगं ये ना, इथे ये ना मिस इंदौर, आणि असं बोलून तो तिला जवळ ओढतो. तर डायरेक्टली ईश्वरी आता अर्णवच्या मिठीत जाऊन पडते. अर्णवच्या अंगावर जेव्हा ती आता जाऊन पडते ना तेव्हा अर्णव हा ईश्वरीला एकदमच जवळून पाहत असतो आणि तिचं ते सौंदर्य तो
जवळून न्याहाळत असतो। त्याच वेळेला तो तिचं कौतुकही करतो आणि म्हणत असतो की आज ना खरंच ना तू खूप सुंदर दिसतेस। त्यावर ईश्वरीला एकदमच भरून आलेलं असतं की खरंच ना अर्णव सर आपल्याबद्दल हे काय बोलतायत, म्हणजे ह्यांना मी आवडते। आणि तेव्हा अर्णवच्याही ती अगदी जवळ असते, अर्णवच्या अंगावर ती अक्षरशः पडलेली असते। अर्णव तिच्याकडे पाहत असतो आणि अर्णवही तिचे केस अलगद लांब करत असतो आणि तेव्हा ईश्वरीला एकदम ग्रेट फिलिंग येत असतं अर्णवला मिळवल्याचं आणि अर्णवच्या प्रेमात ती अखंड बुडालेली असते। अर्णव बरोबर असताना तिला लाजसुद्धा येत असते, म्हणजे ती गालात हळूच लाजत असते, कारण अर्णवने तिचं कौतुक जे केलेलं असतं, कारण ती खूप सुंदर आहे आणि ती त्याला आवडते हे देखील त्याने आता नशेच्या भरात बोललेला असतो। आणि या सगळ्या गोष्टी आता त्या ऐकूनच ना त्याचं मन मात्र खूप जास्त प्रसन्न झालेलं असतं। दुसरीकडे मात्र आता अर्णव जेव्हा हे सगळं काही ईश्वरीला बोलतो तेव्हा ईश्वरी अर्णवला म्हणते की अर्णव सर उठा ना प्लीज, मला असं वाटतंय ना की आता उठायला हवं, नका ना राहू, चला उठा। आणि असं बोलून ती त्याला उठवायचा प्रयत्न करत असते, पण अर्णव ईश्वरीला म्हणत असतो की नाही या, जरा वेळ थांब, आणि असं बोलून तो ओढत असतो। पण ईश्वरी म्हणते अर्णव सर उठा उठा, आपल्याला जायला हवं, आणि असं बोलूनच ती आता त्याचा हात धरून त्याला उठवत असते। पण इकडे अर्णवला त्या कॉफीमध्ये ते गुंगीचं औषध दिलेलं असतं ना, त्यामुळे अर्णव हा विचित्रसारखा वागत असतो, त्याला त्याचंही भान नसतं। पण त्यावेळेला ईश्वरीच्या लक्षात येतं की नक्कीच लावण्याने काहीतरी कॉफीमध्ये मिक्स केलेलं होतं, ज्याच्यामुळे अर्णव सर हे असं वेड्यासारखं वागतायत, कारण अर्णव सर हे असं कधीच वागलेले नव्हते। इतका आनंद, इतका हसू हे त्यांच्या चेहऱ्यावर पहिल्यांदाच ईश्वरी पाहत होती, आणि हे सगळं नक्कीच काहीतरी वेगळं आहे हे सुद्धा आता कळून चुकलेलं असतं तिला। आणि त्यामुळेच ना आता या सगळ्या गोष्टींचा ती एकदम बारकाईने विचार करते, आणि त्याच वेळेला आता तिच्या लक्षात येतं की या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या एकदमच चुकीच्या आहेत, आणि म्हणूनच आता ईश्वरी अर्णवला सावरत असते आणि अर्णवला म्हणत असते की अर्णव सर थांबा थांबा ना, अर्णव सर थांबा, आपल्याला ना आता जायला हवं। पण त्या सगळ्या परिस्थितीत ना अर्णवने आता ईश्वरीला मिठीही मारलेली असते। अर्णव ईश्वरीला अगदीच जवळ घेतो, म्हणजे ईश्वरी उभी असते तर अर्णव अलगद तिला जवळ घेतो आणि ईश्वरीला मिठी मारून तो तसाच उभा असतो। ईश्वरीला ना हे सगळं खूप छान वाटत असतं, अर्णव नशेत का होईना पण ईश्वरीच्या खूप जास्त जवळ असतो, आणि या सगळ्या गोष्टी ईश्वरीला खूप जास्त हॅप्पी करत असतात। तर इकडे ईश्वरी आणि अर्णव घरी येतात तेव्हा घराच्या बाहेर सुद्धा दोघं ही जण नाचत असतात, आणि हे सगळं बघून इकडे मात्र अंजली खूप जास्त खुश असते। तर राकेश विचारतो अगं हे सगळं काय होतं या अर्णवला, हा असा का वागतोय? त्यावर अंजली सांगते ईश्वरीच्या प्रेमाची जादू आहे, ती जादू कसलं भारी वाटतंय ना ते, असं देखील अंजली आता राकेश समोरच बोलत असते। इकडे आता अर्णवचं भान नसतं आणि अर्णव बेभान होऊन जो आहे तो मात्र अंगणात डान्स करत असतो आणि ईश्वरी ही त्याच्यासोबत असते। पण दुसरीकडे आता लावण्याला ईश्वरीने कानाखाली वाजवलेली असते, या सगळ्याचा राग असतो, आणि म्हणूनच लावण्या गाडी साईडला बसवून आता उभी असते आणि गाडी साईडला लावून ती बोलत असते की काही झालं ना तरी मी या सगळ्याचा बदला घेतल्याशिवाय शांत बसणार नाही, असं देखील ती बोलून आता खूपच जास्त आता चिडलेली असते। आणि ती म्हणते की एक दिवस असा येईल ना की ARS तुझ्या कानाखाली वाजवेल, प्रॉमिस आहे माझं, असं देखील तिने आता मनातच म्हटलेलं असतं। तर तुम्हाला भाग कसा वाटला हे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा, आणि असेच अपडेट पाहत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।